नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर राजेंद्र बर्वे, मनोविकार तज्ज्ञ आहे. मुंबईत काम करतो गेली 40 वर्षे आणि त्याच्या जोडीनं मी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ट्रेनर पण आहे. जपानला माझं ट्रेनिंग झालेलं आहे या विषयातलं आणि गेली 25-30 वर्ष मोठ्या मोठ्या कंपन्यामधनं मी कॉर्पोरेट ट्रेनिंग पण करत असतो. लीडरशिपवरती, मानसिक ताणतणावावरती, टीम बिल्डिंगवरती आणि सध्या वेबिनार. तर या काळाशी आता आपण जुळवून घेतो आहोत आणि याच्या जोडीला मी एक माइंडफुलनेस टीचर आहे, म्हणजे सुगता आचार्य आहे. तर आणि यशस्वी उद्योजक या आपल्या लोकप्रिय मासिकातनं मी मनोवेध नावाचा एक सदर चालवत असतो. कोविडच्या या काळामध्ये आपली भेट होते आहे, औचित भेट होते आहे आणि या माध्यमातून आपण थोडा संवाद करणार आहोत. म्हणजे काही प्रमाणात हा एकतर्फीच असणार आहे, परंतु मला तुम्हाला खूप काही सांगायचं आहे. कारण मी खूप उद्योजकांशी बोलतो, म्हणजे मोठे आहेत, लहान आहेत, छोटे आहेत, मध्यम प्रमाणातले आहेत आणि जे उत्साहाने आत्तापर्यंत काम करत आलेले आहेत त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टींना मी एक कोच म्हणून पण काम केलेलं आहे, लाईफ कोच म्हणून पण काम केलेलं आहे. त्यामुळे वेगळ्या प्रकारचा अनुभव गाठीला घेऊन मी तुमच्याशी बोलतो आहे. तर आजचा विषय हा कोविडच्या काळातलं मानसिक स्वास्थ्य, मानसिक संतुलन आणि तिथे आपल्याला काय करावं आणि त्यातनं कसा मार्ग काढावा हे आहे. तर खरं म्हणजे हे सध्याची परिस्थिती एखाद्या बुकासारखी झालेली आहे. VUCA म्हणजे एक अत्यंत वोलटाईल असं वर्ल्ड आहे, वोलटाईल असं जग आहे. वोलटाईल म्हणजे आपल्याला फक्त वाटत होतं की बॉम्बस्फोट होतो तेव्हाच ते स्फोट होतो, पण हा एका महासाथीचा स्फोट झाला आणि ती वोलटॅलिटी वेगळ्या प्रकारची आपल्या लक्षात आली. नंतर हे अनसर्टन्टी, अतिशय संदिग्ध असं वातावरण आहे की नेमकं हे काय आहे, कुठे आहे आणि कधी संपेल आणि याच्यावरती मात कशी करावी याच्यावरती आपल्या मनामध्ये शंका अधिक आणि क्लॅरिटी खूप कमी आहे. तिसरी गोष्ट खूप कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे ह्या महासाथी आपल्याकडे आली कशी आणि ती पसरते कशी आणि ती नेमकी एक्झॅक्टली कशी पसरते त्याचं अगदी स्पष्ट स्वरूप अजूनही शास्त्रज्ञांना 100% कळलेलं नाही आहे. म्हणून अतिशय गुंतागुंतीची अशी ही परिस्थिती आहे आणि या गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये जो आहे तो म्हणजे आपलं मन अतिशय ॲम्बिव्हॅलंट, ॲम्बिग्युअस झालेलं आहे, गोंधळून आपण गेलेलो आहोत. ही गोष्ट आता आपण स्वीकारूया. मी स्ट्रॉंग माइंडेड आहे, मी खूप हुशार आहे, आत्तापर्यंत मी खूप चांगला उद्योग केलेला आहे, मी खूप चांगले पैसे कमावतो, मी खूप काही आयुष्यात करू शकतो, केलेलं आहे, यापुढेही करणार आहे. हा आत्मविश्वास खूप चांगली गोष्ट आहे, परंतु इट कॅन नॉट बी डिनाईड, आता हे नाकारता येणार नाही की आपली मनस्थिती जशी असायला हवी तशी नाही. आपण गोंधळलेलो आहोत, आपल्याला समजत नाही आहे, आपल्याला राग येतोय, आपल्याला तीव्र चिंता वाटते आहे. आपल्या कुटुंबियांचं काय होणार, आपल्या उद्योगाचं काय होणार, आपल्या उद्योगाच्या ठिकाणाचं काय होणार, तो कसा पुन्हा सुरळीत सुरू होणार आणि सुरळीत सुरू झाल्यानंतर पुढे काय होणार, सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये आपण कुठे उभे राहणार आणि या सगळ्या गोष्टीला आपण तोंड कसं देणार आहोत. आपला एक्सपोर्ट, आपला इम्पोर्ट या सगळ्या गोष्टीविषयी आपल्या मनामध्ये फक्त शंका आहेत. ज्यांना क्लॅरिटी आली असेल त्यांनी कामाला सुरुवात केली, ही खूप चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण सगळ्यांनाच ते जमतंय असं नाही. लघु आणि मध्यम लेवलचे जे उद्योजक आहेत ते अजूनही संभ्रमित आहेत, अजूनही थोडे ते नकारात्मक विचारात अडकलेले आहेत. आणि म्हणूनच मी आज तुमच्याशी बोलतो आहे, कारण या गोष्टीचा एक चांगल्या प्रकारचं मनोविश्लेषण झाल्याखेरीज, मानसिकता त्याची समजून घेतल्याखेरीज आपण कुठेही पुढे जाऊ शकत नाही. तर ही मानसिकता समाजानं खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलेली आहे. समाजविज्ञानानं अशा प्रकारच्या महासाथींचा ज्या पूर्वी घडून गेल्या, अगदी जुन्या काळातल्या सुद्धा, म्हणजे ब्लॅक प्लेग सारख्या सुद्धा आणि अलीकडच्या सार्स किंवा बर्ड फ्लू याच्या ज्या साथी पसरल्या, युरोपमध्ये पसरल्या, जगामध्ये इतर ठिकाणी पसरल्या, त्याचा अभ्यास केला आणि त्याने पाहिलं की समाजामध्ये सतत स्थित्यंतर होत असतं. या महासाथीला तोंड देत असताना
आणि त्या वेगवेगळ्या अवस्थांमधनं समाज जात असतो. त्या कोणत्या अवस्था असतात त्या अवस्था समजून घेणं गरजेचं आहे. कारण आत्ता आपण कुठे आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे. आत्ता आपण कुठे आहोत हे आपल्याला जर कळलं तर आपल्याला पुढे कुठे जायचं आहे ते आपल्या लक्षात येईल आणि तरच आपण पुढचा प्रवास अधिक आत्मविश्वासाने, अधिक धीटाईनं, मन स्थिर ठेवून आपण करू शकतो. कारण आत्ता कशाची गरज असेल तर जशी आपल्याला आर्थिक मदतीची गरज आहे, व्यवस्थापनाची गरज आहे, तशी त्याची सुरुवात आपल्या मनाच्या व्यवस्थापनेपासून आपल्याला करायची आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. तर समाज विज्ञानानं असं सांगितलं की जेव्हा एखाद्या महासाथीला तोंड फुटतं, 12 मार्चला जागतिक आरोग्य संघटनेने हे डिक्लेअर केलं की ही पॅन्डेमिक आहे, हे काही ठिकाणीच अडकलेली फक्त ही साथ नसून सगळ्या जगामध्ये पसरलेली साथ आहे, पसरत जाणारी साथ आहे. तेव्हा अचानक आपल्याला आपण धडपडून जागे झालो आणि मोठ्या धिटाईनं, धाडसानं आपण या सगळ्या गोष्टीला तोंड द्यायला सुरुवात केली. त्यांनी याला म्हटलं की दिस इज अ फेज ऑफ हिरोइझम. आपल्याला माहिती आहे की पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट नसताना अनेक डॉक्टर या रुग्णांची सेवा करत होते. अनेक डॉक्टरांचे पॅरामेडिकल स्टाफ त्यांना मदत करत होते. पोलीस, सफाई कर्मचारी अशी अनेक माणसं जी समाजामध्ये सतत मिसळत असतात, बोलत असतात, भेटत असतात, काम करत असतात, अशी माणसं धडाडीने पुढे आली. त्यातनं काही लोकांचे मृत्यू देखील झाले आपल्याला ठाऊक आहे. आणि ते खूप ज्याला आपण म्हणू की एफिशियंटली काम करणाऱ्या लोकांचे, अधिकाऱ्यांचे मृत्यू झाल्याचं आपण वाचलेलं आहे. पण ती फेज ऑफ हिरोइझम होती. आणि अचानकपणे आपल्याला शॉप फ्लोअरवरती आम्ही व्हेंटिलेटर्स तयार करू शकतो असा आपल्याला शोध लागला. आपण मास्क तयार करायला सुरुवात केली, मोठ्या प्रमाणात सुरुवात केली, सॅनिटायझर करायला सुरुवात केली आणि वी आर सेल्फ सफिशियंट नाव. दुसरी फेज होती की ज्या दुसऱ्या फेजमध्ये आपल्या लक्षात येतं की महासाथी आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार होतो आणि आपल्याला आता आपला सगळा उद्योगधंदा, आपली कामं बाजूला ठेवून, ॲडजस्टमेंट करून, नोकरीवर न जाता, कारण ट्रान्सपोर्टची साधनं बंद झाली होती, आपल्याला घरी बसावं लागणार आहे. आणि ही जी हनीमूनची फेज, त्याला हनीमून फेज त्याने म्हटलं, ही जी हनीमूनची फेज होती की जणू काही आपण एकमेकांना नव्याने ओळख करून घेतो. या नव्या जगतेशी, जगात जगण्याशी आपण एकमेकांची ओळख करून घेत होतो आणि म्हणत होतो की आपण आता सुखाने नांदूया. पण त्यातलं सुख काय होतं आपल्याला अजून कळलेलं नाही, गवसलेलं नाही. परंतु आपण त्या कुटुंबाशी थोडंसं आपण ॲडजस्ट करायला लागलो. मुलं पण घरात होती, त्यांच्या परीक्षा होत नव्हत्या, परीक्षेचा गोंधळ झाला होता. घरामधनं मग वर्क फ्रॉम होम सुरू झालं आणि घरातल्या स्त्रीवरती, गृहिणीवरती किंवा जी काम करणारी स्त्री होती तिच्यावर प्रचंड ताण पडायला लागला. वेळा अनिश्चित झाल्या. कोणाकडे लॅपटॉप नव्हते, कोणाकडे चांगली कनेक्टिव्हिटी नव्हती. अशा परिस्थितीमध्ये आपण त्याच्याशी जुळवून घेत पुढे आलो आणि नंतरचा जो काळ आला, जो आत्ताचा काळ आहे, जो आपल्याला ऑगस्टपासून सुरू झालेला दिसतो, तो काळ म्हणजे फेज ऑफ डिसइल्युजनमेंट. डिसइल्युजनमेंट म्हणजे एक प्रकारचं डिस्पेअर, एक प्रकारची निराशा, एक प्रकारचा हताशपणा. कसला हताशपणा? तर आपण धडपड करतो आहोत, आपण खूप प्रयत्न करतो आहोत, पण आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही. कोविडची साथ अजून आटोक्यात येते असं वाटत नाही. येते असं वाटतं. तोच क्षितिज जसं पुढे पुढे जातं तसं ती जात चालली आहे. आणि आपल्याला मात्र आता घरातनं काम करावं लागतंय, बाहेरही पडावं लागतंय. काही लोक डेअरिंग करून बाहेर पडत आहेत, काही लोक घाबरून घरात बसलेले आहेत. आपल्या मनामध्ये मोठे प्रश्नचिन्ह आहे आणि आशा ही गोष्ट आपल्या मनात थोडी मावळती की काय असं आपल्याला वाटायला लागलं. ही फेज खूप महत्त्वाची आहे, कारण या फेजमधनं सावरणं हे अतिशय महत्त्वाचं असतं पुढच्या अवस्थेच्या दृष्टीने. ही पुढची अवस्था कोणती? या डिसइल्युजनमेंटमधनं जर बाहेर पडायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? त्याला समाजशास्त्रज्ञांनी फेज ऑफ इनोव्हेशन असं म्हटलं. नाविन्याचा शोध घेण्याची ही एक प्रक्रिया आता सुरू व्हायला हवी. आत्तापर्यंत अनेक महासाथी येऊन गेलेले आहेत, काही महामारी येऊन गेलेल्या आहेत. या सगळ्यानंतर जगाने एक मोठी झेप घेतली, समाजाने मोठी झेप घेतली आणि समाज काहीतरी नव्यानं करू लागला. नवीन अवजारं सापडली, नवीन टूल्स सापडली, नवीन यंत्रणा सापडली
नवीन प्रक्रिया निर्माण झाल्या, लोकांचं ट्रेनिंग बदललं, शिक्षण पद्धती बदलल्या, डिस्ट्रीब्युशनचे नेटवर्क बदलले, सप्लाय चेन मॅनेजमेंट बदलली, लोकांची मानसिकता बदलली आणि त्यांनी नाविन्याचा शोध घेऊन या नव्या काळाला जो धोकादायक वाटतोय त्याला तोंड द्यायला समाजाने सुरुवात केली आणि एक मोठी झेप घेतली. मित्रहो, आपण आता या डिसइल्युजनमेंटच्या फेजमधनं हळूहळू बाहेर पडून, कारण आता ऑक्टोबर अर्धा झाला, आपल्याला लवकरच झेपावे पटकन या नव्या फेजकडे आहे. याला आपण म्हणतोय रेझिलियन्स. रेझिलियन्स म्हणजे मनाचा कणखरपणा. आणि मनाचा कणखरपणा कशा दृष्टीने, तर आपण आपली मनस्थितीत बदल करून या काळाशी सामना करणार आहोत. हे मनाशी आपल्याला पक्क ठरवायचं आहे. मी काय विचार करतो, कसा विचार करतो, मी याला कसा सामोरा जाणार आहे, हे प्रश्न कसे सोडवणार आहे, या समस्या कशा सोडवणार आहे, त्या जुन्या मार्गाने सुटत नसल्या तर नवे कोणते मार्ग मला शोधावे लागणार आहेत, या गोष्टीचा मी अतिशय शांतपणे स्थिर मनानं आता मला विचार करायचा आहे. त्यामुळे रेझिलियन्स जर आपण म्हटलं की पुढे जसं एखादा बॉल आपण पाण्यात बुडवला आणि त्याच्यावरती हात ठेवला तर तो काही काळापुरताच राहतो, आपण हात केल्यानंतर तो बाउन्स बॅक होतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये बाउन्स बॅक होण्याची, रेझिलियंट असण्याची क्षमता असते असंही मानसशास्त्र असं म्हणतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये ही कपॅसिटी आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचा बचाव करायचा आणि परिस्थिती अनुकूल झाली की त्यातनं बाहेर पडण्याकरता धडपड सुरू करायची. अरे माणूस नाही तर एक छोटासा सूक्ष्म प्राणी, अमिबा जो प्राणी आहे का वनस्पती हेही अजून कळले नाही, एक पेशीय प्राणी आहे अमिबा, तो सुद्धा हे करतो की परिस्थिती जर प्रतिकूल असली तर आपल्या भोवती एक कडं तयार करतो, आपल्या भोवती एक स्पोर तयार करतो, त्याच्यात तो सेफ राहतो आणि परिस्थिती बदलली की ते मोडून पडतं आणि तो नव्यानं झपाट्यानं त्याचं काम सुरू करतो, म्हणजे डिव्हिजन करायला सुरुवात करत असतो. एक अमिबा हे करू शकतो. आणि आपली सगळी इव्होल्युशन हेच सांगते की प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक प्रजातीमध्ये, प्रत्येक स्पीशीजमध्ये इनोव्हेट करायची ही एक प्रचंड शक्यता निसर्गानं करून ठेवलेली आहे. त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. ही आपल्यात आहे, ही गोष्ट कुठून बरं शोधू अशी नसून ती माझ्यात आहे, माझ्या मनातली ती मला शोधायची आहे, म्हणजे तिचा मला वेध घ्यायचा आहे. ती हरवलेली नाही आहे, तर ती एका बाजूला गेलेली आहे. ही फेज ऑफ इनोव्हेशन आहे आणि या इनोव्हेशनचा आपण आता वेध घेतला पाहिजे. कारण जर नवीन जगामध्ये आपल्याला जायचं असेल, म्हणजे जाणारच आहोत, तर त्या जगाचं जे न्यू नॉर्मल आहे त्याच्याशी मिळतं जुळतं घ्यायचं आणि त्याच्याशी पुन्हा आपण कणखरपणे, ताठपणे उभं राहून पुढे जायचं आहे. तर हा न्यू नॉर्मल शब्द 2008 साली पॉप्युलर झाला, जेव्हा मोठ्या प्रमाणात आर्थिक ढासळली, मोठ्या बँक्स बंद पडल्या, अमेरिकेतल्या सगळ्या गोष्टी आपल्याला ठाऊक आहेत, मी काही ते सांगत नाही. पण त्यावेळेला अर्थशास्त्रज्ञांनी असं म्हटलं की असं समजू नका की जेव्हा जसा काळ जाईल तसं पूर्वीसारखं परत नॉर्मल होईल, असं होणार नाही अशी अपेक्षा धरू नका. जग नव्यानं डिफाईन होणार आहे, उद्योग नव्यानं डिफाईन करावे लागणार आहेत, जगण्याची पद्धत नव्यानं अभिव्याख्यित करावी लागणार आहे. अगदी साधं उदाहरण म्हणजे आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपण मास्क घालून बाहेर पडतो, हे आपल्याला कधी ठाऊकच नव्हतं. हे नव्याने जगणं आहे आणि नव्याने जगण्याचा गाभा कोर इनोव्हेशन आहे आणि त्या इनोव्हेशनच्या कोरमध्ये आहे आपल्या मनाची स्थिरता. कसं आहे की मी जे म्हटलं सुरुवातीला की या सगळ्यांनी आपण धास्तावलो आहोत, आपल्या मनावरती त्याचा परिणाम झालेला आहे, आपण संभ्रमित झालेलो आहोत आणि संभ्रमित मन हे भरकटलेलं असतं. जसं अर्जुनाचं झालं की आयत्या वेळेला कुरुक्षेत्रावर उभं राहिल्यानंतर सुद्धा त्याच्या मनामध्ये शाश्वती नव्हती की आपण करतोय ते बरोबर करतोय की नाही. तेव्हा त्याला धीराचे शब्द ऐकावे लागले, त्याला आपलं कर्म शोधावं लागलं आणि अत्यंत धीरोदात्तपणे, स्थितप्रज्ञपणे त्याला त्या गोष्टीचा सामना करावा लागला आणि तो युद्ध तो जिंकू शकला. ही परिस्थिती आज आलेली आहे
आणि त्याच्याकरता मी म्हटलं त्याप्रमाणे त्या इनोव्हेशनच्या जे नाविन्याने सुरुवात करायची आहे, नाविन्यता शोधायची आहे, त्याच्या कोअरमध्ये, त्याच्या गाभ्यामध्ये आहे मनाची स्थिरता, मनाचा शांतपणा, मनाची एकाग्रता आणि मनामधली कमालीची असलेली सर्जनशक्ती, नाविन्याचा शोध घेण्याची शक्ती. आणि हा शोध आपण घेऊ शकतो यावर विश्वास ठेवून कामाला सुरुवात करायची. माहीत नाही, कोण जाणे, सांगता येत नाही, काय होईल, काय बरं सांगावं, अशा विचाराने आपण अधिक संभ्रमित होतो. कारण तुम्हाला मी सांगतो की आपलं मन जेव्हा संभ्रमित असतं, भरकटलेलं असतं, तेव्हा ते आयदर भूतकाळात तरी गेलेलं असतं किंवा भविष्यकाळात तरी गेलेलं असतं. ते भरकटत असतं. ते कुठे, ते कोणत्याही क्षणी भरकटू शकतं. या क्षणी तुम्ही जर माझं बोलणं ऐकत असाल, त्या क्षणी तुम्ही एक क्षणभर एक पॉज घ्या आणि बघा तुम्ही इथे आहात का, की ऑलरेडी तुम्ही इथनं बाहेर पडलेले आहात. त्याला क्षणाचाही विलंब लागत नाही. आपलं मन टुणकन उडी मारून बाहेर जातं, कुठेतरी जातं, घरी जातं, कामावर जातं, ऑफिसमध्ये गेलं असेल, कारखान्यात गेलं असेल, आपल्या कुटुंबाबरोबर गेलं असेल, मित्रांकडे गेलं असेल, सिनेमा बघण्याच्या इच्छेमध्ये अडकलं असेल. एनिथिंग इज पॉसिबल. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड माइंड गोज आउट. म्हणून या मनाला एके जागी आणणं खूप गरजेचं आहे. कारण एके जागी आणणं म्हणजे काय, एकाग्र करणं म्हणजे काय, तर मनाची सगळी शक्ती एकाग्रतेवरती एकाग्र करायची असते. एकाग्रता म्हणजे लक्षपूर्वक, एवढा आपल्याला अर्थ कळतो. पण लक्षपूर्वक म्हणजे आपल्या मनाची सगळी ऊर्जा एकवटणे. कशासाठी, तर प्रश्न कठीण आहे, समस्या कठीण आहे आणि ती सोडवणं आपल्याला गरजेचं आहे आणि आपण ती सोडवणारच आहोत. याच्याकरता जी ऊर्जा लागते ती ऊर्जा एकवटणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण क्षणोक्षणी माइंडफुल राहणं गरजेचं आहे. क्षणोक्षणी आपल्याला भान राहणं गरजेचं आहे की कोणत्याही क्षणी आपल्या मनामध्ये असे नकारात्मक विचार येऊ शकतील की ज्या विचाराने आपण आपल्या इच्छांचा पाडाव करू शकतो, आपल्या स्वप्नांचा चोराडा करू शकतो. आणि हे जे विचार असतात, ज्या प्रकारे आपण विचार करतोय आता, ते विचार एकटे येत नाहीत, ते झुंडीनं येतात. निराशा झुंडीनं येते, नकारात्मक विचार झुंडीनं येतात आणि मग आपलं मन व्यापून टाकतात. आम्ही सांगतो की या नकारात्मक विचारांना बॅकडोर एंट्री असते. आपल्या नकळत ते घुसतात आणि ते घुसवायला समाज आज टपलेला आहे. मग ते सोशल मीडिया असेल, टेलिव्हिजनची न्यूज असेल, नुसता टाइमपास करणारा सो कॉल्ड मित्रांचा ग्रुप असेल, घरातली कदाचित वृद्ध माणसं असतील जी आपल्याला सतत कॉशन करण्याच्या निमित्ताने मनात नकारात्मक विचार टाकतायत. दे आर ऑल बॅकडोर एंट्रीज. मित्रो, आपण नेहमी डाएटचा विचार करतो. आपलं एक नवीन आपल्याला मिळालेली गंमत आहे. ती गंमत नाही आहे, पण ती गमतीसारखंच चाललं आहे. ते तुम्ही दीक्षित डाएट करता का देविका डाएट करता, असं अनेक माणसं प्रश्न विचारतात. म्हणजे तुम्ही काय खाता याविषयी आपण खूप सजग झालेलो आहोत. म्हणजे आपण ते पाळतो असं नाही, पण सजग तरी झालेलो आहोत. आणि त्याला आपण सगळ्याला त्या नकोशा असलेल्या अन्नाला आपण जंक फूड असं नाव दिलेलं आहे. माझा प्रश्न जंक फूडचा पुरता मर्यादित नाही. मला असं वाटतं की आता काय माजलं आहे समाजामध्ये आपल्या, तर जंक थॉट, जंक विचार आपल्या समाजामध्ये माजलेले आहेत. आणि जंक फूडनी जसं फॅट वाढते, चिडचिडेपणा वाढतो आणि हाव सुटते, अजून खावंसं वाटतं, तशी ही जंक विचार आपल्या डोक्यात आहेत. इट्स अ क्लटर इन द हेड. आपण काय खातो असा विचार करतो, त्याप्रमाणे आपण काय विचार करतो याच्याकडे आपले लक्ष आहे का? कोणते जंक थॉट्स आपल्या डोक्यात जात आहेत, कोणते फॉरवर्ड मेसेजेसनी आपण हैराण होतोय. आणि ते सटलं असतं हो. एवढ्या मोठ्या फुग्याला फोडाला सूक्ष्म टाचणी पुरेशी असते, तसं ते आहे. म्हणून आपण जागृत राहिलं पाहिजे, हुशियार राहिलं पाहिजे. कबीरांनी अनेक वर्षापूर्वी, जवळजवळ 800-900 वर्षापूर्वी एक जो संदेश दिलेला आहे, एक छोटंसं पद आहे, त्यातल्या फक्त पहिल्या 2 ओळी मी म्हणतो. होशियार रहना रे नगर में चोर आवेगा.
होशियार रहना रे नगर में चोर आवेगा, जागृत रहना रे नगर में चोर आवेगा. आपल्याला होशियार राहायचं आणि जागृत राहायचं दोन वेगळे शब्द आहेत. जागरूक म्हणजे अवेअर राहायचं आणि होशियार म्हणजे अलर्ट राहायचं. अवेअर राहायचं की आजूबाजूला काय घडतंय, काय परिस्थितीचा अचूक अंदाज घ्यायचा आहे, रिअलिस्टिक अंदाज घ्यायचा आहे. कारण हे जंक थॉट्स असतात ना, ते आपल्या डोळ्यासमोर फिल्टर होतात आणि आपल्याला समोरचं दिसत असून सुद्धा आपल्याला दिसत नाहीच होतं. त्यामुळे कधी कधी संधी दिसत असून सुद्धा ती आपल्याला दिसत नाही. कारण जंक थॉट्स, डोळ्यासमोरचे हे फिल्टर्स, आणि त्याच्यामुळे आपण अवेअर राहत नाही काय परिस्थिती आहे गोष्टीची, आणि अलर्ट नसतो की आपण क्विकली ॲक्शन घेतली पाहिजे. संधी वरनं उडत असते, आपण उडी मारून तिला पकडायचं असतं. त्याच्याकरता अलर्ट राहावं लागतं. तर होशियार आणि जागृत असं कबीरांनी म्हटलं ते अगदी अचूक आहे. तर हा जागरूकपणा आणि हा अलर्टनेस आपल्या मनात टिकवायचा आहे. आणि हा टिकवण्याकरता आपण काही ना काहीतरी करत राहायला पाहिजे. माझ्या मते काय आहे, नकारात्मक विचारांचा आपण काही प्रमाणात पाडाव करतो. आणि खरं म्हणजे जे उद्योजक असतात त्यांनी अशी परिस्थिती आधीच फेस केलेली आहे. सुरुवात करतानाच नकारात्मक घंटा वाजवणारे खूप लोक आपल्या भोवती असतात. त्यांच्यावर मात करून तुम्ही पुढे आलेले आहात. त्यामुळे तुम्हाला हे नव्यानं सांगायला नको, फक्त जरा आठवण करून देतो की तुम्ही पण असा लढा देऊनच इथपर्यंत आलेले आहात. तर हे या नकारात्मक विचारांच्या बरोबर एक प्रकारची निष्क्रियता येते. काही करू नये असं वाटतं, किंवा काही केल्यानंतर त्यातनं काय निष्पन्न होईल ते सांगता येत नसल्यामुळे काहीच न केलेलं बरं असं आपल्याला वाटायला लागतं. ही निष्क्रियता आहे. ती निष्क्रियता खूपच त्रासदायक असते, कारण त्याची खूप जस्टिफिकेशन्स मिळतात. काय करणार, होतच नाही ना, जमतच नाही ना, हे नाही ना, ते नाही ना. आणि मग पटकन आपण एखाद्या अनुभवाशी मिळतं जुळतं घेतो. एखाद्या मित्राचा फोन येतो आणि म्हणतो, अरे नाही रे, मला नाही जमत, आज मी गेलो होतो पण ते काही खरं नाही. असं म्हटल्यानंतर त्या क्षणी आपण अर्जुनासारखे सिदंती मम गात्राणी होतं. त्या क्षणी आपल्याला जागृत राहायचं आहे. त्या क्षणी आपल्याला भान ठेवायचे की आपण काय करतो आहोत. म्हणून तो शब्द महत्वाचा आहे. तर हे नकारात्मक विचार, नकारात्मक ऊर्जा जी चिडचिडपणामधनं व्यक्त होत असते, नकारात्मक ऊर्जा शेवटी नकारात्मक गोष्टीमध्ये कन्व्हर्ट होत असते. आपण नकारात्मक गोष्टी क्रिया करत असतो. निष्क्रियता ही एक नकारात्मक घटनाच आहे, नकारात्मक ॲक्शनच आहे. मी काहीच करत नाही, काही सुचतच नाही. स्वाभाविक आहे मित्रांनो, अत्यंत स्वाभाविक आहे. आणि सध्याच्या फेजमध्ये तर निश्चितच स्वाभाविक आहे, ज्याला मी आता फेज ऑफ डिसइल्युजनमेंट म्हटलं. पण जो खरा उद्योजक असतो, जो खरा विचार करून तल्लख बुद्धीने काम करत असतो, तो ही जी ओपॅसिटी असते, ही जी एक पुढचं काहीच दिसत नाही अशी जी भावना असते, आपल्या तीव्र बुद्धिमत्तेच्या जोराने तिच्यावरती भोग पडून तो पलीकडचं बघू शकतो. एवढी दिव्य दृष्टी आपल्याला आहे, फक्त ती काळवणली आहे. त्या दिव्यावरती एवढी काजळी झाली आहे की त्या आतला प्रकाश बाहेर येऊ शकत नाहीये. आपलं काम दिवा लावणं हे आहे असं नाही, तर काच पुसणं हे आपलं काम आहे. आणि ती काजळी जमा होणं स्वाभाविक आहे. त्या काजळीशी भांडण नाही करायचं आहे. हे असं का झालं, कसं झालं, कोणी केलं, हे शोधून आपल्याला त्यातनं मार्ग निघणार नाही आहे. आपल्याला या गोष्टीचा तसा तो मुळापासून विचार करायचा नाही, तर आपल्याला पुढे काय करायचं आहे त्याचा विचार करायचा आहे. का झालं, कसं झालं हे ठरवणारे ज्यांचे अकॅडमिक विषय आहेत ते करतील. आपण कार्यरत माणसं आहोत, कामात गुंतलेले आहोत. आपल्याला उद्या काय करायचं आहे हे आज ठरवावं लागतं. त्यामुळे आजचा आपल्याला विचार करायचा आहे, आणि आजचा विचार करत असताना आपण अधिक सजग असतो, जागृत असतो, अलर्ट असतो. तर हे त्या रेझिलियंट माणसाचं लक्षण आहे.
की तो सतत मी काय करू शकतो, माझा लोकस ऑफ कंट्रोल बाहेर नसून आत आहे, मी मी परिस्थितीवरती नियंत्रण मिळवू शकतो, असा तो विचार करत असतो. सुरुवातीला मी म्हटलं की अत्यंत रिजिड अशी परिस्थिती आहे. आपण मन असं कणखर झालं म्हणजे रिजिड झालं असं वाटतं, पण ते रिजिड नाही आहे. त्याच्यात फ्लेक्सिबिलिटी आहे. कारण आत्ता काळ आहे पॉसिबिलिटीचा विचार करण्याचा, आणि त्याच्याकरता आपली मनोभूमिका तयार होणं गरजेचं आहे. पहिले आपण डेफिनेशन केली पाहिजे की इनोव्हेशन म्हणजे फक्त आपल्याला जर एखादं टूल, एखादं अवजार वाटत असेल तर तसं नाही. संपूर्णपणे नव्याने विचार करणं, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करणं इज ऑल्सो इनोव्हेशन. एखादी गोष्ट फास्ट करणं, नवीन सप्लाय चेन मॅनेजमेंट करणं, नवीन पॅकेजिंग शोधणं, आपल्या कामगारांना वेगळ्या प्रकारे ट्रेन करणं, आपण नवीन काहीतरी शिकणं, नव्या शिकलेल्या गोष्टीचा अवलंब करण्याचा प्रयत्न करणं, अनुभवावरनं काहीतरी, दुसऱ्याच्या अनुभवावरनं काहीतरी शिकणं आणि एक्सपेरिमेंट करणं. कोणाची तरी एखादी वेग आयडिया असते, एखादी अमूर्त कल्पना असते, आपण कुठेतरी कधीतरी केव्हा तरी वाचलेली असते, ती झटक्यान डोक्यात येते आणि मग त्याच्यावरती आपण काम करायला सुरुवात करतो. त्याला आपल्या मनाची फ्लेक्सिबिलिटी लागते. या कणखर मनामध्ये ते मऊ मेणाहुनी असं ते फ्लेक्सिबल असू शकतं, ते वेगळ्या प्रकारचा विचार करू शकतं, पॉसिबिलिटी थिंकिंगचा विचार करत असतं. ही कपॅसिटी आपल्याकडे असते बरं का. फक्त सध्याच्या काळामध्ये काय झालेलं आहे की आपण प्रत्येक पॉसिबिलिटीला प्रॉबॅबिलिटीचा सिद्धांत लावतो. म्हणतो हे शक्य आहे का असा आपण विचार करतो, आणि इथेच खूप गडबड सुरू होते. जेव्हा आपल्याला इनोव्हेशन करायचं असतं तेव्हा आपण मुक्तपणे काहीही विचार करू शकत असतो. कोणताही सेन्सॉर बोर्ड न लावता आपण स्वतःच्या मनामध्ये सगळ्या प्रकारचे विचार येऊ देतो. सगळ्या प्रकारे हा प्रश्न कसा सोडवता येईल, कोणत्या कोणत्या मार्गाने हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल, या प्रश्नाची डेफिनेशनच बदलावी लागेल का, पूर्वीच्या समस्येमध्ये, पूर्वीच्या उत्तरामध्ये काय सूक्ष्म बदल करावा लागेल, सटल चेंज करावा लागेल, म्हणजे आपण हा नवा मार्ग शोधू शकू, याचा विचार. दिस इज इनोव्हेशन. आणि ते शॉप फ्लोअरवर होतं, ते केवळ मनात होतं असं नाही, ते शॉप फ्लोअर होतं. शॉप फ्लोअरच्या मांडणीमध्ये होऊ शकतं, आपल्या ट्रान्सपोर्टमध्ये होऊ शकतं, लॉजिस्टिकमध्ये होऊ शकतं, कुठेही होऊ शकतं. आपल्याला जो बदल करायचा आहे तो बदल कशात करायचा आहे, याच्या कशात करायचा हे महत्त्वाचं आहे. अमुकमध्येच करायचं आहे असा हट्ट करून चालणार नाही. इनोव्हेशन करणारा माणूस मुक्तपणे विचार करतो, मुक्तपणे ब्रेनस्टॉर्म करतो. इनोव्हेशन करण्याचे चार स्टेप्स आहेत. त्यातल्या पहिल्या स्टेपबद्दल मी तुमच्याशी बोलतो आहे. ती म्हणजे स्टेप ऑफ प्रिपरेशन. स्वच्छ कागदावरती आपण लिहायला सुरुवात करतो. त्याला माइंड मॅपिंग असं म्हणतात. पांढरा स्वच्छ कागद घ्या, खूप रंगाची पेनं घ्या. या कागदाच्या मध्यभागी आपला नेमका प्रॉब्लेम काय आहे अत्यंत व्यवस्थित डिफाईन करून तो लिहा. कदाचित तुमचा डिफाईन करायचा प्रॉब्लेम हा असेल की मला काही सुचत नाही, काही हरकत नाही, ते सुद्धा लिहा, सेंटरमध्ये लिहा. आणि मग तुम्ही विचार करायला सुरुवात करा, सुचत नाही म्हणजे काय, सुचणं म्हणजे काय, पूर्वी कसं सुचलं होतं, यापुढे कसं सुचू शकेल, अशी अवस्था पूर्वी झाली होती का, आणि नवीन सुचण्याची दिशा कोणती असू शकेल, मला सुचत नाही याचा माझ्या मनावर काय परिणाम होतो आहे. सी, एक वाक्य होतं मला सुचत नाही, त्याच्यावरती अनेक 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 पर्यायी वाक्य आपल्याला सापडली, अनेक पर्यायी प्रश्न निर्माण झाले. तुमचा प्रॉब्लेम तुम्ही एका सेंटरमध्ये लिहून काढा आणि सगळ्या रंगाची पेनं वापरून अत्यंत मजेत लहान मुलाच्या बुद्धीनं त्याच्यात हवी तेवढी चित्र काढा, हवी तेवढं काही लिहा, नवीन जुनं सगळ्याचं एकत्र मिश्रण करा आणि लिहून काढा. सिम्बॉलिकली लिहा. असं म्हणू नका अच्छी उगाच काय विचार करतो, हे पोरकटासारखं झालं, हे ते बालिश आहे, काय बालपण आहे, ते काही कोणी लहान मुलं विचार करते. नो, आपल्या मनातल्या खरं म्हणजे त्या एका छोट्या प्रचंड कल्पनाशक्ती असलेल्या मुलाला पुन्हा जागं करायचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आपली मुलं खेळत असताना घरघर खेळतात आणि कुठे खेळत असतात,
तू कुठेही खेळतात घर घर, कुठेही काहीही करू शकतात, कारण त्यांची कल्पनाशक्ती अत्यंत मुक्त असते. तशी आपली कल्पनाशक्ती मुक्त होऊन आपण हवं तेवढं वाटेल तितके विचार तुम्ही लिहून काढा, वाटेल तितक्या सोल्युशन तुम्ही लिहून काढा. जी तुम्हाला इम्पॉसिबल वाटत असली तरी लिहून काढा. लिहून काढा ना. ती काय आपल्याला काय परीक्षा द्यायची थोडीच आहे. आपण सेन्सॉर नाही आहोत. अरे आपण आपल्या आयुष्याचे हिरो आहोत ना. आपण काही करू शकतो. साऊथ इंडियन सिनेमा बघा, काय वाटेल ते मारामारी करतात. मला तर नेहमी असं वाटतं की जेव्हा मी कंटाळतो तेव्हा मी पाहतो ते सिनेमा, अरे काय क्या बात आहे यार, कशी याने उडी मारली, कसं सुचलं असेल. तर अशा प्रकारे अत्यंत मुक्तपणे तुम्ही ते लिहा. दिस इज स्टेज ऑफ प्रिपरेशन, ब्रेनस्टॉर्मिंगची आहे. सेन्सॉर नको, असं नको, तसं नको. लिखो, मुक्तपणे लिहा. दुसरी फेज येते, त्याला इन्क्युबेशन असं म्हणतात. इन्क्युबेशन म्हणजे काय, तर आपल्याकडे खूप आयडियाज आहेत, खूप 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 आपल्याकडे कल्पना जमा झालेल्या आहेत. इनोव्हेशनच्या नव्या नव्या कल्पना आपल्याकडे जमा झालेल्या आहेत, त्या आपण कागदावर लिहून काढलेल्या आहेत. आता काय करायचं. साधा अगदी ग्राम्य शब्द म्हणजे ते सगळं उगवायचं, इन्क्युबेट करायचं. म्हणजे काय करायचं, तर काही काळ हे सगळं तसंच ठेवायचं. स्लीप ओव्हर द प्रॉब्लेम. हा मला प्रश्न आत्ताच सोडवला पाहिजे, उद्याच सोडवला पाहिजे, उद्या काय करायचं, मग आता काय करू, असं न करता खुशाल तुम्ही ते बंद करून ठेवून द्या आणि म्हणा की ओके, ते आता मी जसं आपण कुकरमध्ये अन्न शिजवायला ठेवतो, शिटी झाली की बंद करतो, बारीक करतो, काय हवं ते करतो. तोपर्यंत आपण काय करतो, काय नाही करत, कुकर आपलं काम करत असतो. तसं आपल्या असंज्ञ मनामध्ये या सगळ्या गोष्टी तयार होत असतात. आपल्या असंज्ञ मनाची पॉवर आपल्याला वापरायची आहे. तुम्ही ज्या कल्पना काढल्या ना, त्या सगळ्या असंज्ञ मनातनंच काढलेल्या होत्या. त्यांना आपण चांगल्या प्रकारे डिफाईन केलं आणि त्या परत तिकडे ठेवून दिल्या आणि म्हटलं की लेट मी स्लीप ओव्हर द प्रॉब्लेम. काही काळ जातो, कदाचित 1 दिवस 2 दिवस जातील. टेक अ लॉंग वॉक. या गोष्टीचा विचार करू नका. नेटफ्लिक्सवर एखादा सिनेमा बघा किंवा काहीतरी वेगळं करा, गप्पा मारा. आणि मग एक फेज अशी येईल की जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ज्या गोष्टी मी नाकारत होतो, ज्या गोष्टी मी अडचणी येतील असं जे मला वाटत होतं, त्याच्यावरती मला मार्ग काढायचा. इट्स नॉट द न्यू आयडिया, इट वॉज माय मेंटल ब्लॉक. आणि माझा मेंटल ब्लॉक त्यावेळेला तुटतो. विश्वास ठेवा ना प्लीज या गोष्टीवर, की अशा इन्क्युबेशन नंतर अचानकपणे जसे ते प्रक्रिया बघणं खूप मजेशीर असतं. लहानपणी मी शेतावर राहिलेलो आहे, त्यामुळे मला माहिती आहे की ती अंडी असतात आणि त्यातनं ते टोच मारून हळूच एक पिल्लू बाहेर पडतं. बघणं खूप मजेशीर असतं. तर अशी ती आयडिया अचानक बाहेर येते. ते युरेका फेज. जसं तो आर्किमिडीज आंघोळ करता करता त्याला ते कोडं सुटलं. खूप दिवस विचार केला होता त्याने आणि तो युरेका म्हणत धावत सुटला होता. नव्याने काहीतरी जोडणी होते. वी स्टार्ट कनेक्टिंग डॉट्स. तुम्हाला केक्युलची गोष्ट माहिती असेल. केक्युल हा केमिस्ट होता आणि त्याला शोधून काढायचं होतं की कार्बन अणूचं कसं चित्र काढावं, त्याला कशा व्हॅलेन्सीत जोडल्या जातात, कशी इतर अणू त्याला जोडले जातात. म्हणून त्यांनी कार्बनचे चित्र काढण्याकरता खूप विचार केला. त्याला काही सुचलं नाही. त्याला डुलकी लागली आणि डुलकी लागलेली असताना त्याला साप एकमेकाच्या तोंडात शेपटी गुण असलेले दिसले आणि तिकडनं ती बेन्झिन रिंग सापडली आणि सगळी ऑर्गॅनिक केमिस्ट्री निर्माण झाली. सगळी पॉलिकार्बन्स त्यातनं निर्माण झाले. तसं आपलं होऊ शकतं. केक्यूला कुठे माहिती होतं की बेन्झिन रिंग सापडणार आहे. आर्किमिडीजला कुठे माहिती होतं की असं होणार आहे म्हणून. कोणालाच काही माहिती नसतं. ते विश्वास ठेवतात की काहीतरी होईल. तशी ती आयडिया अचानक सुचते आणि मग अशा 3-4 आयडिया तुम्हाला मिळतात आणि मग तुम्ही म्हणता की लेट मी इम्प्लिमेंट. आणि हे इम्प्लिमेंटेशन करता अगेन गो बॅक टू प्रिपरेशन, की मला जर आता हे इम्प्लिमेंट करायचं, मला जर प्रत्यक्षात आणायचं असेल तर काय करावं लागेल. माझी मानसिकता कशी मी निर्माण करू त्याच्याकरता. लोकांना काय ट्रेनिंग करावं लागेल, अवजारामध्ये काय बदल करावा लागेल, शॉप फ्लोअरमध्ये काय बदल करावा लागेल, सप्लाय चेनमध्ये काय बदल करावा लागेल. झरझर तुम्ही लिहित राहाल. अनेक अडचणी येतील, खुणा करून ठेवा
तुम्हाला सुचत जाईल. विश्वास ठेवा, आपल्या मनामध्ये अमोघ शक्ती आहे. आपल्याला ठाऊक नाही येते, कारण आपण ती वापरलेली आहेत. असं मी सर्वसामान्य माणसांना या विषयाविषयी बोलत असताना बोलतच, पण तुमच्याविषयी तुम्हाला असं म्हणणार नाही मी, कारण यू हॅव ऑलरेडी डन इट. सध्या फक्त थोडीशी म्हटलं ते आपण काजळी आली आहे. गो बॅक टू व्हॉट यू आहे. ती धडाडी, तो उत्साह, तो निश्चय, ती रिसॉर्सेसची जुळवाजुळव, आणि मग पुन्हा ते ठिपके जोडणं. कसं आहे माहिती आहे, आपण एक जेव्हा कॅनव्हासवरती चित्र काढत असतो तेव्हा पाहणाऱ्या माणसाला त्यातलं काही समजत नसतं. पण जो चित्रकार असतो ना, तो रेषा, रंग आणि त्याचं लेपन त्या कॅनव्हासवरती असं करत जातो की हा मिनटा काहीतरी नवीन तिकडे अवतरायला लागतं. आणि तो काय करत असतो, तो चित्राच्या अगदी जवळ जाऊन उभा राहतो आणि चित्रापासून दूर जाऊन उभा राहतो, आणि मग त्याला एक पर्स्पेक्टिव्ह येतं. आणि त्या पर्स्पेक्टिव्ह प्रमाणे तो जाऊन बघतो की इथे एक छोटासा लाल ठिपका द्यायला पाहिजे, तिकडे निळा द्यायला पाहिजे, इकडे स्पेस दिसली पाहिजे, असं त्याला दूर गेल्यानंतर कळतं. तशी आपली अवस्था होते की तुम्ही खूप क्लोजअपने बघता, ॲट द सेम टाईम तुम्ही लॉंग शॉटने बघायला सुरुवात करता की अरे ह्याचं 2 वर्षांनी असं होईल, 3 वर्षांनी असं होईल, आणि तुमच्या लक्षात येतं की येस, इट इज पॉसिबल. सो अशा फेजमधून आपण जाऊ शकतो. अशा प्रकारे आपण इनोव्हेट करू शकतो. कदाचित आपल्या खूप लोकांना ऑलरेडी माहिती असेल, पण मी जरा त्याला थोडं उजळणी करून दिली आहे. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. याचं कारण त्या नोआ हरारीच्या पुस्तकामध्ये मला सापडलं, आणि त्यापूर्वीही काही प्रमाणात माहिती होतं. त्यांनी जे न्यू नॉर्मलची डेफिनेशन केली त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की नव्या युगातला माणूस हा सतत शिकणारा असणार आहे, आजन्म विद्यार्थी आहे, जो शिकतो, पुन्हा शिकतो, जुनं शिकलेलं विसरतो, नव्यानं शिकतो, तेही विसरतो, आणि पुन्हा काहीतरी नव्याने शिकायला सुरुवात करत असतो. सो दिस इज द एज, इनोव्हेशन इज द एज ऑफ लर्निंग. आणि माणसाच्या बुद्धीमध्ये, मेंदूमध्ये अशा प्रकारे नव्यानं विचार करण्याची, ठिपके जोडण्याची, जॉईन द डॉट्सची कमालीची क्षमता असते. मग ते सूक्ष्म गोष्टी कसे ना, आपण त्या रिसोर्सेसकडे कसं बघतोय. तर रॉबिन्सन क्रुसोच्या गोष्टीमध्ये त्याला अनेक फळकुटं दिसली, अनेक फांद्या दिसल्या, पण एका क्षणी त्याला वाटलं की ह्या जोडल्या तर त्याचा तराफा तयार होईल. ही जॉईन द डॉट्स, आणखी काही नाही. सो ही जॉईनिंग द डॉट्सची क्षमता माणसाच्या मेंदूत असते. परंतु काय झालं आहे, गतानुगतिकतेनं आपल्याला ज्या प्रकारचं शिक्षण मिळालेलं आहे त्या शिक्षणामध्ये जॉईनिंग द डॉट्स आपल्याला कोणी शिकवत नाही. कोणीतरी चित्र काढलेलं असतं, ते आपण फक्त कॉपी करायचं असतं आणि परत परीक्षेत जाऊन परत तसंच उतरून काढायचं असतं. घोका आणि ओका, आपण सगळेच त्या पिढीतनं आलेलो. त्यामुळे आपल्याला जॉईनिंग द डॉट्स, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन, नव्यानं विचार करणं, या गोष्टीचं पुरेसं ट्रेनिंग मिळालेलं असतं. आत्तापर्यंत मी ते केलं तर केवळ धडाडीने केलं होतं, स्वतःच्या विश्वासाने, स्वप्नाने केलं होतं. पण आता ते प्रोसेस करावं लागणार आहे. आता ते उत्स्फूर्तपणे निर्माण होईल, आपोआपच निर्माण होईल, असं झालं तर उत्तम आहे. पण या प्रोसेसमध्ये ते मी सांगितल्या 4 स्टेप्समध्ये होऊ शकेल. आणि या सगळ्याकरता आपली मनोभूमिका तयार होणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण सांगू तुम्हाला, आपल्या मनातला जो टीकाकार नावाची जी गोष्ट असते ना, जजमेंट करणारी जी गोष्ट असते ना, जो जज आणि तो टीकाकार कुठे असतो? लोक काय म्हणतील याच्यात नसतो, तो इथे असतो. आपण आपले सगळ्यात मोठे क्रिटिक असतो, आपण आपले सगळ्यात मोठे जज असतो, आणि ते आतनं येत असतं. आपण जेव्हा वाचतो ना की इतक्या मोठ्या प्रमाणात अबॉर्शन होत आहेत, मला असं वाटतं की या जगामध्ये मिलियन्स ऑफ आयडियाज या अबॉर्ड झालेल्या आहेत, आणि आपणच ते करत असतो, आपणच जज करत असतो, आपणच क्रिटिक करत असतो. क्रिटिक करायला हरकत नाही, म्हणजे आपण अभ्यास करायला हरकत नाही, पण क्रिटिसाइज करायला नको.
आणि जर तुम्हाला नवीन आयडिया सुचली आणि तुम्हाला ती काही प्रमाणात योग्य वाटली तर पुन्हा तो क्रिटिक येतो आणि म्हणतो अरे काय काय वेड्यासारखा विचार करतो, तसं काय शक्य आहे का? जागृत रहणारे मन में नगर में चोर आएगा. हा चोर म्हणजे टीकाकार पण असतो आणि तो आपल्याच मनात दडलेला असतो, बाहेरनं कोणाला बोलवावं लागत नाही. त्या क्रिटिकाला जर आपण गप्प बसवूया, त्या जज करणाऱ्या माणसाला जरा गप्प बसवूया, म्हणजे आपलं मन शांत आणि स्थिर होऊ शकतं. ते नॉन जजमेंटल, नॉन क्रिटिकल होणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी सुरुवातीला माझी ओळख करून दिली, त्याच्यामध्ये म्हटलं की मी माइंडफुलनेस टीचर आहे. गंमत कशी आहे माहिती आहे? या सगळ्याचं ज्ञान, या सगळ्याचं विज्ञान, या सगळ्याची शास्त्र, या सगळ्याचं कला कौशल्य आपल्याच समाजातलं आहे, आपल्याच मातीतलं आहे. अरे माइंडफुलनेस आपण म्हणतो आता, कारण जॉन कबॅट्झनी हा शब्द मॅसेच्युसेट्समध्ये शोधून काढला, म्हणजे तिकडे वापरला. खरा शब्द सम्मासती आहे बुद्धांच्या तत्वज्ञानामधला. आणि त्यांनी असंच म्हटलं की मन स्थिर करण्याकरता ते भरकटू द्यायचं नसतं, ते श्वासावरती स्थिर करायचं असतं. जे स्टॉप बिंग अ क्रिटिक, स्टॉप बिंग अ जज ऑफ युअर सेल्फ अँड ऑब्झर्व. हा टीका कसा करतो आहे, हा जज कसं करतो आहे, कसे नकारात्मक विचार येत आहेत, हे आपण विटनेस करायला लागतो. आणि जेव्हा आपण विटनेस करतो तेव्हा आपल्याला ते परत जाताना दिसतं. कारण ही टीका असते, किती जरी बोचरी असली ना तरी ती तात्पुरतेच विचार असतात, सगळेच विचार नाहीसे होत असतात. अरे माणसाच्या मनामध्ये दिवसाकाठी 60,000 विचार येत असतात. समुद्राच्या लाटा मोजता येत नाही इतके विचार आपल्या मनात येत असतात. आलेली प्रत्येक लाट परत जात असते. आलेला प्रत्येक नकारात्मक विचार आपण जर त्याला गेटकीपर सारखं म्हटलं की ठीक आहे, मला समजला आहे हा विचार, हो पण तुला प्रवेश नाही आहे, तर तो परत जातो, तो घुसत नाही. आपण बॅकडोर जर घट्ट लावून घेतलं, संरक्षक बसवला, तर चोर नाही शिरत आत. आपण आपल्या मनाचे गेटकीपर होतो आणि या जंक थॉट्सना आत प्रवेश देत नाही. ही जी प्रक्रिया आहे अलर्ट राहण्याची, अवेअर राहण्याची, ही प्रक्रिया म्हणजे माइंडफुलनेस. ही प्रक्रिया म्हणजे हे समजण्याची आणि ॲक्सेप्ट करण्याची तयारी. कारण या सगळ्या ज्या मनामध्ये उपस्थित होणाऱ्या नकारात्मक भावना आहेत, सगळे नकारात्मक विचार आहेत, ते टिकत नाहीत. आपण त्यांना घरात येऊ देतो म्हणून ते राहतात. आपण जर त्या अभद्र पक्षाला जर आपल्या अंगणात जर घरटं बांधून दिलं तर त्याला ती पिलावळ होते, वरच्यावरती उडत असतातच. तसे हे नकारात्मक विचार आपल्या मनात येतात आणि जातात, हे समजून घेतलं पाहिजे. त्यांच्याशी भांडायचं नसतं, मनातल्या शंकांना घाबरायचं नसतं, मनातल्या शंकांवरती विचार करायचा नसतो, म्हणजे जे रिअलिस्टिक असतात त्याचा करायचा असतो. पण रियालिटी काय, तर प्रेझेंट मोमेंट. आणि एका गोष्टीवरती केवळ मी सांगतो म्हणून विश्वास ठेवा, कारण माझे अनुभवाचे बोल आहेत. तुम्ही असं जर शांत राहायला शिकलात ना, असे जर स्थिर झालात, भूतकाळाचा विचार करायचा नाही, भविष्यकाळाचा विचार करायचा, या क्षणाचा विचार करायचा, येणाऱ्या नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करायचं, हे जर तुम्ही शिकलात ना, तर इट इज अ मिरॅकल. मिरॅकल ऑफ व्हॉट? मिरॅकल या गोष्टीची की आपल्या मनामध्ये किती प्रचंड कल्पनाशक्ती आहे, आपण किती विचार करू शकतो आणि कसा तो होकारात्मक सकारात्मक असू शकतो. एक किती शहाणपण आपल्या मनामध्ये रुजलेलं आहे. तथागत बुद्धांनी त्याला प्रज्ञा असं म्हटलं. आपण जेव्हा स्थिर होतो, आपलं मन भरकटत नाही, तेव्हा प्रज्ञा जागृत होते. नवे विचार, नवीन आचार, नवीन व्यवहार सुचू शकतो. ही प्रज्ञा आपल्या मनात जागृत करायची असते.
आणि ती प्रज्ञा असते त्या काजळीसारखी, राखेम जशी राख जमा होते निखाऱ्यावरती, तशी ही राख जमा झालेली आहे. हे जळमट निर्माण झालेलं आहे, काळोखी निर्माण झालेली आहे, ही काजळी निर्माण झालेली आहे, ही राख आहे आपल्या मनात ती भरलेली, आणि मोठ्या प्रमाणात त्याच्या आत धुगधुगी आहे, त्याच्या आत प्रज्ञा आहे. वर्षानुवर्ष, लाखो करोडो वर्ष माणूस या पृथ्वीवरती जगतो आहे आणि जगत आलेला आहे. आणि ही जो होमोसेपियन, तो शहाणा आहे, त्याच्यात ही प्रज्ञा आहे, ती जागृत करायची असते. आणि एकदा ती प्रज्ञा आली, जागृत झाली की अत्यंत सुंदर अनुभव असू शकतो, पण तो प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यावर येते ते म्हणजे कंपॅशन, त्याच्यावर येते ते लोकांशी कनेक्ट करायची, नव्या आयडियाशी कनेक्ट करायची, स्वतःशी कनेक्ट करायची, आणि असं काही करायचं की ज्याच्यामध्ये आपण तर प्रगती करतो पण समाज पण पुढे प्रगती करत जातो. कारण रेझिलियन्स ही फक्त एका माणसाची मक्तेदारी नसते. इट हॅज टू बी अ रेझिलियंट कम्युनिटी, रेझिलियंट समाज, रेझिलियंट कंट्री, जी नव्याने विचार करू शकत असते, पॉझिटिव्ह विचार करणारी असते. आपल्याला जर कधी जमलं तर जरूर सेलिगमन नावाच्या लेखकाचं पुस्तक वाचा, पॉझिटिव्ह सायकॉलॉजीबद्दल ते लिहितात. ते म्हणतात फायनल स्टेज इनोव्हेशनची नंतरची तरी काय आहे, तर त्याला ते म्हणतात फ्लरिश, भरभराट होणे. आणि भरभराटीची अशी अनेक त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. ते भरभराट होण्याकरता हा पाया आहे होकारात्मक विचारांचा, विश्वास ठेवण्याचा. होकारात्मक विचार म्हणजे मी करू शकतो, मला कॉन्फिडन्स आहे, अशी एक सुटसुटीत सोपी वाक्य नाही जी शाळेच्या भिंतीवर लिहिलेली असतात. असं खरी, परंतु त्याच्यामागे आणखी खूप काही असतं. त्याच्यामध्ये श्रम असतात, कमिटमेंट असते, विचारावरती पूर्ण श्रद्धा असते, नाविन्याचा शोध घेण्याची वृत्ती असते. दॅट इज पॉझिटिव्ह. त्यांनी पॉझिटिव्ह विचारामध्ये खूप गोष्टी घेतल्या आहेत. केवळ आनंद म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट नव्हे, नव्याचा शोध हा पण एक आनंद आहे. कृतज्ञता हा एक मोठा आनंद आहे. ज्ञानेश्वरांनी सुरुवातीला म्हटलंय की मी वाट पुसत आलेलो आहे, तसे आपण वाट पुसत पुढे पुढे चाललेलो असतो. ही परंपरा असते, त्या परंपरेतनं आपण काहीतरी शोधत असतो. जुनच कदाचित आपण नव्याने घेत असतो. सो अशा प्रकारची एक कंपॅशनेट आपली जाणीव तयार होते आणि आपण नव्यानं न्यू नॉर्मल आपलं डिफाईन करत जातो. त्यामध्ये या पॉझिटिव्ह इमोशन्स असतात, पॉझिटिव्ह विचारांची एंगेजमेंट असते. एका वेबिनारमध्ये मला प्रश्न विचारला, तर मी त्यांना थट्ट्याने म्हटलं, हो तुमच्या मैत्रिणी खूप आहेत, म्हणजे पूर्वी होत्या आताही असतील, पण अनेक मैत्रिणीमध्ये शेवटी एका मुलीशीच तुम्ही एंगेजमेंट केलीत ना, मग तशी ती एंगेजमेंट टिकणारी असते. तशी आपल्या विचारांची आपली एंगेजमेंट व्हायला पाहिजे. येतात विचार, नाहीतर येतात आणि जातात, तसं होईल. त्यांनी नाही, एंगेज करा, रेग्युलॅरिटी ठेवा, एंगेज करा. रिलेशनशिप, ज्या रिलेशनशिप आपण एक्सप्लॉयटेटिव्ह मानतो, त्या रिलेशनशिपमधनं रिसोर्स शोधा. आपण केलेलं प्रेम, लोकांनी आपल्यावर केलेलं प्रेम, लोकांना आपण दिलेला विश्वास, लोकांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास हा आपला रिसोर्स आहे. रिलेशनशिप हा आपला रिसोर्स आहे. एक्सप्लॉयटेटिव्ह नव्हे, शोषणात्मक नव्हे, तर म्युच्युअल आहे. म्युच्युअली परस्परांचं कल्याण करणारं रिलेशनशिप आहे. कारण जे देतो तेच परत येतं ना आपल्याला. आणखी एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, सेलिगमन यांनी सांगितलेला, तो म्हणजे उद्योजक हा फक्त अचीवमेंट ओरिएंटेड नसतो, तो अकम्प्लिशमेंट ओरिएंटेड असतो. अचीवमेंट आणि अकम्प्लिशमेंट ह्याच्यामध्ये फरक आहे. अचीवमेंट म्हणजे एखादं अवॉर्ड मिळणं, एखादी नवीन गोष्ट मिळणं, एखादी नवीन गोष्ट चालू करणं, त्याला पण अचीवमेंट हा टप्पा असतो. मला बक्षीस मिळालं, माझा पहिला नंबर आला, मी रेसमध्ये भाग घेतला, मी पहिला आलो. पण तो
क्षणभर असतो ना, तेवढ्यापुरता असतो. एखादी पार्टी दिली की दुसरा दिवस काय, दुसरा दिवस अचिव्हमेंटचा नसतो. दुसरा दिवस थांबून विचार करण्याचा असतो की मी काय अकम्प्लिश केलं, मी कोणतं नवीन स्किल शिकलो, कोणता नवीन विचार शिकलो आणि मला कोणत्या नवीन गोष्टी कळल्या ज्यांनी कदाचित अचिव्हमेंट झालेली नसेल, पण काही गोष्टी अर्धवट कळल्या आणि त्याच्या जोरावर मी पुढे गेलो. सो तो अकम्प्लिशमेंट ओरिएंटेशन त्या व्यक्तीचं असतं, तेव्हा तो सतत पुढे जात असतो. कारण तो नाहीतर अचिव्हमेंट झाली नाही तर आपला कॉन्फिडन्स कमी होतो, पण अकम्प्लिशमेंटनी फक्त कॉन्फिडन्स वाढत असतो, हे लक्षात घ्या. मग सातत्याने विचार करायचा आहे की मी काय अचीव केलं नाही तर मी काय अकम्प्लिश केलं. आणि हे जेव्हा आपण अकम्प्लिश करत असतो तेव्हा आपल्याला कळतं की अचीवमेंट काही स्टेप्स पुढे आहे. आणि अचीवमेंट केल्यानंतर सुद्धा आपण हाच विचार करतो की मी यातनं काय अकम्प्लिश केलं. कारण अकम्प्लिशमेंट पुढे वाढू शकते ना, अचीवमेंट कॅन बी अ पॉइंट. सो इनोव्हेशन म्हणजे ही अकम्प्लिशमेंटच्या दिशेने केलेली वाटचाल आहे. आणि या सगळ्याकरता आपलं मन शांत, स्थिर, रियालिटीशी जोडलेलं, वास्तवाशी जोडलेलं असावं लागतं. आणि ते वास्तवाशी जोडणं ही एक कला आहे, हे कौशल्य आहे. गीतेमध्ये श्लोक आहे, असंशय महाबहो मन निर्ग्रहम चलम. माझं मन संशयग्रस्तच आहे, ते स्थिर होतच नाही. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्याचे गृह्यते. जेव्हा तू विटनेस करायला लागतो, जेव्हा तू डिटॅच होतो स्वतःतल्या या नकारात्मकतेपासनं आणि या गोष्टीची जेव्हा तू अभ्यास करतोस, इंट्रॉस्पेक्ट करतोस, प्रॅक्टिस करतोस, सराव करतोस, तेव्हा तू तो सतत जागृत राहणारा योगी होऊ शकतोस. म्हणून हे खूप मोलाचं आहे, असं स्थिर राहणं. खूप लोकांना मी म्हटलं की असं तुम्ही मेडिटेशन करायला लागा, ते म्हणतात मेडिटेशन मला जमत नाही हो, ते कसं करायचं कळत नाही, ही मेथड करू का ती मेथड करू. कोणी असं सांगतं, कोणी तसं करतं. असं नाही आहे. या सगळ्यांना रेसिपीज असतात, यूट्यूबवरती मिळणाऱ्या, पुस्तकातून मिळणाऱ्या. परंतु जी खरी हुशार गृहिणी असते ना, ती स्वतःहून शिकत असते. ती म्हणते की त्यांनी सांगितलंय ना, पण त्याच्यापेक्षा हे असं केल्यानंतर जास्त बरं होतं. तो अभ्यास आहे, ती सरावाने येणारी गोष्ट आहे. आणि तसं आपण जेव्हा प्रत्यक्ष करायला लागतो तेव्हा काहीतरी नवीन निर्माण होत असतं. तेव्हा हे परत परत करत राहायचं गरजेचं आहे. आणि एकदा मेडिटेशन करून हा प्रश्न सुटत नाही. आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नसेल तर कॉन्सन्ट्रेशन होण्याकरता मेडिटेशन करावं लागतं. आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मेडिटेशन नव्हे. लोक कदाचित तुम्हाला सांगतील की हां, तुमच्या मनातला विचार काढून टाका आणि एके ठिकाणी स्वस्थ बसा. नो, रिअली नोबडी हॅज बीन एबल टू स्टॉप थॉट्स. कम ऑन. माझ्या मनात कोणताही विचार नाही, हा तरी विचार असतोच ना. तेव्हा शांत राहणं, स्थिर राहणं खूप मोलाचं आहे. एके जागी स्थिर राहा, पाठीचा कणा ताठ ठेवा, खांदे थोडे मागे खेचलेले. आणि काय करायचं असतं, सगळ्यात सोपं आणि सगळ्यात कठीण असं काय आहे तर नासाभ्यंतरचारिणो. कृष्णाने म्हटलं की काय करायचं तर प्राणापानो समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणो. फक्त श्वासाकडे लक्ष केंद्रित करून तू स्थिर राहा, दॅट इज इनफ. ह्याचा अभ्यास तू परत परत करत राहा. आणि मग हे सगळ्या गोष्टी मावळताना आपल्याला दिसतात, या गोष्टी वाहत जात असताना आपल्याला दिसतात. आपण तटावर उभे राहतो आणि आपल्याला नदीचा प्रवाह दिसतो आणि आपल्याला पाहिजे तेवढंच आपण त्यातनं घेत असतो. सो काही सेकंद मी तुम्हाला करून दाखवतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की श्वास सोडत असताना आपला उच्छ्वास दीर्घ असायला हवा. तुम्ही 5 जर आकडे मोजून श्वास घेतला असेल तर 10 आकडे मोजून श्वास सोडा. लेट युअर ब्रीदिंग आउट बी लॉंगर. तर तुम्ही जास्त शांत होता. तो रेस्ट आणि डायजेस्ट असं म्हणतो आम्ही त्याला. सो कुठेही असलात तरी तुम्ही स्थिर बसा, पाठीचा कणा ताठ ठेवा, खांदे ताठ करा, डोळे मिटून घ्या. मी फक्त 3 श्वास घेऊन दाखवतो तुम्हाला. अगदी सोपं आहे, अगदी सोपं आहे, काहीच कठीण नाही. बाकीचं सगळं अवडंबर आहे हो. अमुक तमुक ही पद्धत ती पद्धत, नो. बेसिक मिनिमम ही आहे.
इंडियन पद्धतीच्या कुकिंगमध्ये फोडणी कशी करायची एवढं फक्त शिकायचं असतं, बाकीच्या गोष्टी येतात जातात. तसं आहे. शांत राहा, स्थिर राहा, ताठ बसा, डोळे मिटून घ्या. दीर्घ श्वास सोडा, म्हणजे आपोआप तुमचं मन लवकर लवकर शांत होऊ शकेल. तुमच्याशी खूप गप्पा मारल्या, मी खूप वेगवेगळ्या विषयावर बोललो. खरं म्हणजे मोकळेपणाने तुमच्याशी बोललोय, मोकळेपणाने संवाद केलाय जो एकतर्फी आहे, पण कदाचित तुमच्या मनात येणाऱ्या शंका मी ओळखून त्याला उत्तर दिलंही असेल. बाकीच्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ना, म्हणजे हिशोब कसे करायचे, म्हणजे अर्थव्यवस्था कशी करायची, हे मेरे बस की बात नाही आहे. ह्याच्याकरता तुम्ही दुसऱ्या एक्सपर्टशी बोला, पण ते बोलत असताना सुद्धा माइंडफुल राहा. प्रत्येक समस्या माइंडफुली सुटू शकते, या गोष्टीवर विश्वास ठेवा. पहा, तुम्हाला नक्की नवीन काहीतरी सुचेल. माझ्या सगळ्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत आहेत, विचार आहेत. आज नाही तो कल ते सुचणारच आहे आपल्याला. नव्या नॉर्मलकडे आपण जाणारच आहोत, धडाडी आपल्यात आहेच. थोडं काळोख पडल्यामुळे ती दिसत नाहीये, तर आज आपण वेगळा विचार केलाय. मी नेहमी म्हणतो की लोक म्हणतात की तुमच्याशी बोलून आम्हाला खूप छान वाटतं. म्हटलं नाही, तो माझा प्रकाश आहे जो माझ्या डोक्यावरनं खूप रिफ्लेक्ट होतो म्हणून लोकांना तो प्रकाश दिसतो. कुठचा काय प्रकाश असेल ना, तो दिसला आणि जर काही तुम्हाला काही नवा रस्ता सापडला तर त्याबद्दल खूप मला आनंद वाटेल. मी अतिशय कृतज्ञ आहे की तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, मला माझे विचार, माझे अनुभव, माझ्या 4 गोष्टी सांगण्याची मला संधी दिली, तुमच्यापर्यंत पोचण्याची संधी दिली. याच्याबद्दल मी अतिशय कृतज्ञ आहे. अतिशय मनापासून मी तुमचे आभार मानतो आहे, खोटे नाही, औपचारिक नाही, तर मनापासून मानतो आहे. आणि तुम्ही पण तसेच कृतज्ञ राहा, आनंदी राहा, शांत राहा, माइंडफुल राहा. आपण परत परत भेटू आणि उद्योजकच्या अंकात मी भेटतच राहणार आहे. तोपर्यंत नमस्कार. अत्तदीपो भव.